बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना, थोर नेत्यांना, त्याप्रमाणे बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना अभिवादन करून या ठिकाणी दोन शब्द बोलण्याला सुरुवात करत आहे। या सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणाला दुखवण्यासाठी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असन किंवा नेते असन किंवा अंधभक्त असतील ते यांना दुखवण्याचा माझा हेतू नाहीये। या ठिकाणी सत्यच मांडलं जाईल, सत्यमेव जयते अशा शब्दामध्ये तर सुरुवात या ठिकाणी करत आहे। तर आपल्यासाठी अगोदर लाडकी बहीण योजना आली, त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना आली, अशा प्रकारच्या विविध योजना या ठिकाणी येतील। तर आता लाडकी बहिणी योजनेसाठी 1500 रुपये आहे, त्याचे फॉर्म भरा आणि लाडका भाऊ योजनेसाठी आपल्याला 10-10 हजार रुपये सुद्धा येत आहे, त्याचे सुद्धा फॉर्म भरा आणि हे पैसे हे तुम्ही घ्या, सोडू नका। हे अगोदरचे पैसे तुमचेच होते, हे पैसे त्यांच्याकडे गेले, हे पैसे तुम्हालाच घ्यायचे आहे। पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्या 10-10 हजाराचा आणि 1500 रुपयाचा तो चांगल्या प्रकारे उपयोग करा। नाही तर मग या ठिकाणी काय 10-10 हजार मिळतात म्हणून जे समजा काही दारू किनारे असन, माझे बंधू असतील किंवा वडीलधारी मंडळी असतील, तर असं त्या ठिकाणी हात जोडून विनंती आहे, तसं करू नका। कारण समोरच्या आता विधानसभेच्या निवडणूक आहे, कारण त्याच्यामध्ये काय होणार की जर याच्यामध्ये आपण गलती केली तर उद्या त्या ठिकाणी याचे परिणाम, अनिष्ट असे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला भोगावे लागतील, आपल्या कुटुंबाला भोगावे लागतील, आपल्या समाजाला भोगावे लागतील आणि परिणामी देशाला भोगावे लागतील। तर असं होता कामा नये। तर मग लाडका भाऊ योजना या संबंधित आपल्याला बघायचं आहे। आजचा विषय लाडका भाऊ योजना, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करू नका नीट, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करू नका नीट, हे फक्त जे वाक्य आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करू नका नीट, जे गद्दार आहे, 2 नंबरचा पैसा कमवणारे आहे, जे देशी दारूचे दुकानं टाकणारे आणि त्याच्या माध्यमातून पैसा कमवणारे आणि तुम्हाला म्हणत असन पैसा दिला आणि आमचं काम नीट करत असत, नीट करा, असं जर मीठ म्हणजे काय पैसा असेल किंवा जेवण असेल तर हा असा त्याचा वेगळ्या प्रकारे अर्थ केला जातो। पण जे गद्दार लोक असतील आणि तुम्हालाच तुमच्याकडूनच मतदान घेत असतील आणि तुम्हाला जर समजा नडत असतील आणि तुम्हाला परेशानी करत असेल तर त्यांच्यासाठी फक्त या ठिकाणी ज्याचं खावं मीठ त्याचं काम करू नका नीट, हे फक्त आरशासाठी जे चांगले व्यक्ती आहे, चांगले नेते आहे, चांगले आमदार खासदार आहे आणि चांगले मंडळी त्यांच्यासाठी हे वाक्य नाही आहे, हे पहिलं तुम्हाला सांगतोय। आता याचं कारण काय की 1 नंबर कारण या ठिकाणी असं सांगितलं जातं की या 10 वर्षामध्ये सरकारनं केलं काय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। तर 10 वर्षामध्ये आपण पाहिलंय की 2014 पासून तर 2024 पर्यंत कोणतं सरकार होतं, तर त्यांच्या काळामध्ये काय घडलं। आता 2018च्या अगोदर सगळ्यात महत्वाचं ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी ओपन मध्ये तृतीय श्रेणीमध्ये ओपन मध्ये आमच्या बहिणींना 30% आरक्षण होतं, ते आरक्षण या सरकारनं काढून घेतलं। 2014च्या निवडणुका झाल्या आणि 3 वर्षामध्ये आरक्षण काढून घेतलं। हा एक आमच्या बहिणीवर अन्याय केला, हे यामध्ये आपल्याला ठळक दिसून आलं पाहिजे। आणि हे 30% आरक्षण करून ज्या ओपनच्या महिला आहेत तर त्यांच्या ओपनच्या महिलांसाठी ओपनच्या महिला 30% स्पेशल भरल्या गेल्या, तर त्याच्यामुळे हा किती घाला झाला हो, हा अन्याय आहे का नाही, हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे। 2 नंबर, या सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोनाचा कालावधी चालू झाला त्यावेळेस मेडिकल क्षेत्रामध्ये जागा भरण्यासाठी फॉर्म भरताना त्यांनी जी.आर. काढला, ओपन साठी ओपन मध्येच फॉर्म भरा आणि कास्ट साठी कास्ट मध्येच फॉर्म भरा, असं त्या ठिकाणी या सरकारनं जी.आर. काढला। मग परिणामी जे एमबीबीएस झालं, बीएमएस झालं, अशा विविध पदाच्या ज्या भरत्या आहे तर मेडिकल क्षेत्रामध्ये, तर त्यांच्यावर अन्याय का नाही। पहिले जे ओपन कॅटेगरीचे आहेत ओपन मध्ये फॉर्म भरायचे त्यांना कास्ट मध्ये लढता येत नव्हतं, परंतु यांनी काय, आणि जे कास्ट मध्ये आहेत म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, एनटी अबकड कास्ट मध्ये फॉर्म भरायचा आणि ओपनचे मार्क असेल तर ओपन मध्ये त्या विद्यार्थ्यांना टाकलं जायचं। तर यांनी काय केलं
की GR काढून यामध्ये विद्यार्थ्यावर अन्याय केला. हे मेडिकल क्षेत्रातल्या फक्त 10% विद्यार्थ्यांना कळतंय आणि बाकीचे जे 90% काही घेणं देणं नाही, त्या बाबतीत नाही आवाज नाही, काहीच नाही. ही गोष्ट तिथल्या तिथं जिरून गेली. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये ओबीसी, SC, ST यांच्यावर घाला घातला गेला. लाखो रुपये देऊन त्या ठिकाणी क्लास लावल्या जाते आणि क्लासमध्ये अभ्यास रात्रंदिवस केला जातो. 17-17, 18-18 तास विद्यार्थी अभ्यास करतात, 14 तासापासून तर 18-18 तासापर्यंत. तर मग आता या ठिकाणी जर समजा अशा पद्धतीची अडचण निर्माण केली, मध्ये बाण घातला, भीत घातली, तर तो अन्याय त्या विद्यार्थ्यावर झाला का नाही? फक्त ही गोष्ट 10% कळते, 90% विद्यार्थ्यांना कळत नाही. तर हे 90% विद्यार्थ्यांनी आता जाणून घ्या. मग 2 नंबरचा हा अन्याय होता का नाही? 3 नंबरचा मी तुम्हाला ठळक सांगणार, ठळक गोष्टी सांगणार. फॉर्म भरताना यांनी तलाठी, ग्रामसेवक विविध जागाचे फॉर्म भरताना कॅटेगरीसाठी, जाती आरक्षण मागासवर्गासाठी आणि इतर मागासवर्गासाठी 900 रुपये आकारले आणि ओपन म्हणजे जनरल साठी 1000 रुपये फी आकारली आणि त्याच्यातून अमाप पैसा असा उकळला गेला. हे आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे. या सरकारनं ऑनलाईन परीक्षा आणली, विविध शिफ्टमध्ये परीक्षा घेतली. विविध शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्यावर प्रश्न वेगवेगळे असतात. आपण म्हणतो भारताची न्याय व्यवस्था एकेरी न्याय व्यवस्था आहे. यांनी काय केला? घटनेची हत्या केली असं म्हणायला काही हरकत नाही. राज्य घटनेची हत्या केली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण नियम काय होता अगोदर? ऑफलाईन परीक्षा घ्यायची एकाच वेळीला, म्हणजे 11 वाजता चालू झाली परीक्षा तर 1.5 तासानं बरोबर त्याच सेकंदाला किंवा मिनिटाला संपेल, असं पूर्ण भारतामध्ये किंवा राज्याची परीक्षा असेल तर राज्यामध्ये या टायमाला, ज्या टायमाला पेपर सुरू व्हायचा आणि त्याच्यानंतर ठरलेल्या टायमावर त्या ठिकाणी बंद व्हायचा आणि पेपर घेतला जायचा. हा बिलकुल टाइम आणि एकेरी न्याय व्यवस्था ही खरी न्याय व्यवस्था. आणि त्याच्या ठिकाणी उत्तर पत्रिका ओरिजिनल घेऊन टाकायची आणि त्याची कॉपी घरी द्यायची, म्हणजे लगेच 1-1.5 तासानं तिकडून उत्तर पाठवायचे आणि विद्यार्थ्यांना ABCD जो काही पेपर असेल समजा त्याच्यानुसार चेक करून घ्यायचा, किती मार्क विद्यार्थ्याला पडले ते लगेच कळायचं. पण या ऑनलाईन परीक्षामुळे विविध शिफ्टमध्ये, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जात असल्यामुळं ते विद्यार्थ्यांना काय कळत नाही. कारण याच्यामध्ये आता TCS, IBPS अशा ज्या कंपन्या यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या म्हणा, यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या ज्या कंपन्या यांनाच प्राधान्य दिलं का? जर समजा घोटाळा झाला तर कंपनीचं नाव घालायचं, याच्यामध्ये नेत्याचं नाव येत नाही आणि अधिकाऱ्याचं सुद्धा नाव येत नाही. तुम्ही खा आम्ही खातो असा सावळा गोंधळ या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. पाहिलं ना, आरोग्य सेवक घोटाळा माडा. 2 नंबरचा पोलीस भरती घोटाळा मुंबई. मग वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, वन खात्याची परीक्षा झाली त्याच्यामध्ये घोटाळा. तर याच्या अगोदरच्या अशा प्रकारचे अनेक घोटाळे जर पाहिले आपण, तर न्यायालयामध्ये जर समजा केस पडली तर न्यायालयाच्या विरुद्ध त्यांनी काय केलेलं आहे? जागा भरलेल्या आहे. मग हा विद्यार्थ्यावर अन्याय आहे का नाही? म्हणून ऑफलाईन परीक्षा एकच पाहिजे आणि मेरिट लिस्ट नुसार त्या ठिकाणी जागा भरल्या गेल्या पाहिजेत, ही महत्वाची गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर हा अन्याय होत असताना फीज कमी करण्यासाठी, ऑनलाईन परीक्षा रद्द होण्यासाठी, लोकसेवा आयोगानुसार एकच ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काही ठिकाणी जागोजागी अनेक ठिकाणी आंदोलन झाले. हे आपल्याला बघायला मिळाले. याच्यामध्ये काही खोटं आहे का? मग किती आंदोलन, किती सहन करावं? काही आता पावसाळ्यामध्ये पोलीस भरती नकोय म्हणून वर्तमान काळामधलं उदाहरण आहे की भरती पुढे ढकलण्यासाठी आंदोलन केलं गेलं, तर सरकारनं त्या ठिकाणी न जुमानता भरती घेतलीच. मुलांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, बाथरूमला जाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. तर असे याच्यामध्ये किती हाल झाले हे आपल्याला डोळ्यानं बघायला मिळाले. तर मग या कोणत्याही आंदोलनाला
काहीच यांनी केलं नाही, मनमानी कारभार चालला. त्याच्यानंतर लक्षात आलंय भरतीमध्ये घोटाळे केले हे आपल्या लक्षात आलंय. त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन दिल्लीच्या ठिकाणचं, हरियाणा दिल्ली या ठिकाणचं आंदोलन आपल्या माहिती 700 शेतकरी त्याच्यामध्ये शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त तर महाराष्ट्रात काही घेणं देणं नाही जास्त. ज्यांना समजतं ते फक्त तुळतुळत होते. क्वचितच त्या ठिकाणी नेते गेले, लोक गेले बोटा मोडत इतके आंदोलनाला साथ देण्यासाठी. म्हणजे या काय करायचं की शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या आणि अडाणी अंबानीच्या ताब्यामध्ये द्यायचे. आठवडी बाजार सुद्धा उदाहरण किराणा दुकानामधला जो माल आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायचा असला तर कोणाच्या दुकानातून घ्यावा लागला असता, अडाणी अंबानीच्या दुकानामधून घ्यावा लागला असतात. जी किंमत देईन तसं घ्यावं लागले असते, आपले किती हाल झाले असते. याचा थोडा यांनी सक्ती केली असती, पण त्याला 2 कारण आहे. एक कारण म्हणजे अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्पचं सरकार गडगडलं. 2 नंबर यांनी रस्ते तर चौपदरी असो का कोणते सर्व रस्ते विकून टाकले. त्या ठिकाणी इस्रायलचं 1 लाख सैनिक आणणार होते आणि सैनिक उभं करणार होते आणि शेतकऱ्याच्या जमिनी जिथं आंदोलन करतील त्या ठिकाणी त्यांच्या गोळ्या घातल्या असत्या. कारण भारतीय सैनिक जवान किंवा पोलीसवाले शेतकऱ्यावर गोळ्या घालू शकले नसते, कारण हे शेतकऱ्यांचे मुलं त्याच्यामध्ये. तर बाहेरून सैनिक बोलवायचं आणि जमिनी ताब्यात घेऊन अडाणी अंबानीचे द्यायचे असतात. पण योगायोग असा आमचा चांगला की पॅलेस्टाईन आणि इस्रायल युद्ध झालं, त्याच्यामुळे त्यांचे सगळं बारगळून गेलं. त्याच्यामुळं या सरकारचं मनोधैर्य खचलं आणि पर्यायानं आंदोलन इकडून आंदोलनाचा जोर, तर त्यामुळे त्यांचं काम बारगळलं. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे बेरोजगारी निर्माण केली. या सरकारचं धोरण खाजगीकरण करणे, सरकारीकरण नाही, लोकांच्या लक्षात येत नाही. उद्योगांना उत्तेजन देणे, ओबीसी एससी एसटीच्या उद्योजकांना देणे नाही, यांचेच कोण नातेवाईक असं असे उद्योगपती बनवायचे आणि जगामध्ये नाही का श्रीमंत राष्ट्र आहे असं यांना दाखवायचं आणि बाकीचे गेले कुणीकडं. ओबीसी एससी एसटी यांना काही घेणं देणं नाही. यांना फक्त जो समजा ओबीसी एससी एसटी मध्ये एनटी मध्ये जो चांगला समाजकंटक असेल, समाजकंटक म्हणावं लागेल, शौक नाही म्हणायचं त्याला, जो ज्याची दहशत असन आणि समाज त्याला थोडंफार मानत असन, अशा नेत्याला काय करायचं, बंगला द्यायचं, गाडी द्यायचा, पैसा द्यायचा, बाई द्यायची आणि त्याला काय करायचं याच्यामध्ये गोंधळून टाका. त्यानं समाजासाठी काही केलं, तुला किती लागतं, काय लागतं, पैसा लागतं घे, पण समाजासाठी काही करू नको. अशा लोकांना हाताशी धरायचं. 2 नंबर म्हणजे छोट्या लोकांना हाताशी धरायचं आणि आपला पक्ष चालवायचा की ज्यांनी समाजासाठी काही केलं नाही पाहिजे. म्हणून एक लक्षात घेणं महत्वाचं आहे, आपल्या जातीचं आहे म्हणून आपल्यासाठी काही करत नाही. आणि जो तो जर आपल्या जातीसाठी करत असेल तर बाकी जातीच्या बाबतीत केलं नाही. आणि जो धर्मनिरपेक्ष असेल की जो सर्व धर्मांना समान मानत असेल तर अशाच व्यक्ती त्या ठिकाणी निवडून देणं महत्वाचं असतं की सर्वांना समान समजून त्यांच्यासाठी कार्य करणं, त्यांना समाज कल्याणासाठी काम करणं, अशा व्यक्तीला निवडून देणं महत्वाचं. म्हणून जातीचा व्यक्ती पाहू नका. तर ही जी बेरोजगारी निर्माण केली यांनी, तर आज विद्यार्थ्यांचे किती हाल चालू आहे हे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या महिलाचा यांनी अपमान केला. जागोजागी ओबीसी एससी एसटी महिलांचा त्याच्यावर अन्याय अत्याचार झाले, बलात्कार झाले. या महिलांचं सुद्धा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा केलं आणि यांच्यावर अत्याचार सुद्धा झाले. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. याचं ऑलिम्पिक पदक जिंकणारे आंतरराष्ट्रीय लेव्हलवर, जागतिक लेव्हलवर त्यांना तर सन्मान नाही, तर मग ह्या आपल्या महिलांचा सन्मान त्या ठिकाणी करू शकतील का? ओबीसी एससी एसटी महिलांचा सन्मान होईल का? म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ज्यांनी कोणती योजना आली तर पैसा घ्या, हा पैसा तुमचा आहे. पण असे जर गद्दार लोक असन तर त्यांच्यासाठी काम करू नका, त्यांना मतदान देऊ नका. पूर्वीच्या काळी जो राजा निवडला जायचा तो आईच्या पोटातून म्हणजे राणीच्या पोटातून जन्माला यायचा. पण या ठिकाणी आज जो राजा निवडला जातोय म्हणजे
ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदार खासदार म्हणजे पंतप्रधान लेवल पर्यंत हे मतदानाच्या पेटीमध्ये निवडला जातोय. जनता ही आई आहे आणि जे निवडून दिलेले हे त्यांचे काय असतात, मुलं असतात. म्हणून हे जर समजा मुलं आहोत आपण जनतेचे असं समजून काम करत नसणं, आई वडिलांसाठी, बहीण भावासाठी, पुतण्यासाठी किंवा नातवासाठी, तर अशांना काय मानायचं हो? सगळ्यात महत्वाचं हे का नाही? म्हणून अशा लोकांपासून आपल्याला सावध राहणं महत्वाचं आहे. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असं व्हायला नको. लटकता गाजर आहे, देख सकता है लेकिन खा नहीं सकता. निवडणूक झाल्यानंतर अशी अवस्था व्हायला नको. येऊन टाका जी योजना चालू आहे. जर दुसरं सरकार जरी आलं समजा उदाहरणार्थ, ते योजना कायमस्वरूपी चालू ठेवल्या तर हा फायदा तुम्हालाच मिळणार आहे. पण भरोसा कोणावर ठेवायचा? मग याच्यावरून तुम्ही काय करायचं, कोणत्या पक्षाला मतदान करायचं हे तुम्ही यानंतर ठरवायचंय. कारण येणारा काळ जास्त नाही, निवडणुकीचा टाइम आता कमीत कमी कालावधी आहे. तर त्याच्यामुळं जे समजा मी व्हिडिओ बनवत आहे, जे सत्य आहे आणि ते राजकीय जागृती आणि समाज जागृती या धर्तीवर त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील. तर मग आता आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.